हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर आज आहे शनिवार आणि मला जायचं आहे. नवन्याचं स्कूल जे आहे ते स्टार्ट होणार आहे 15 तारखेपासून. तर तिचे जे युनिफॉर्म वगैरे आहेत ते आणायला आम्हाला नगरला जायचं होतं. तर त्यासाठी आम्ही लवकर आवरलत. म्हटलं की दुपारी फार ऊन पडतं, पण तरी आम्ही साधारण 10:30-11 वाजता निघालो असेल, तरीही प्रचंड असं ऊन होतं. रेडवाले घेते मी यावेळेस. हेच दे. घे ना. जिलेबी नको, तिला समोसा खायचा. पण हे ठेवा त्याच्यावर, गाडी खराब होईल. तर तिखट असेल बा. सगळी खरेदी करून झाल्यानंतर एक छोटासा शॉप आहे जिथला जो ढोकळा आहे तो यांना फार आवडतो. तर ते त्या खाण्यासाठी थांबले होते. तर मग मी ट्राय करण्यासाठी समोसा आणि जिलेबी देखील घेतली होती. तर त्याची टेस्ट वगैरे अतिशय छान आहे, म्हणजे समोसाची देखील आणि जिलेबीची देखील. पण प्रॉब्लेम फक्त एकच होता की ते असं पेपरमध्ये देत होते. ॲटलिस्ट त्यांनी पेपर प्लेट्स जरी दिल्या असत्या तरी ते जरा बरं झालं असतं. आणि त्यानंतर मी घरी आलो तर 1-1.5 तास थोडासा आराम केला. तुम्हाला माझा हा अवतार बघून कळतच असेल की मी लेन्स वगैरे काढल्यात आणि थोडीशी आराम केलात. आणि त्यानंतर आम्हाला थोडंसं मिसळ वगैरे खायला जायचं होतं, कारण मी आज स्वयंपाक केला नव्हता, म्हणजे त्या दिवशी स्वयंपाक केला नव्हता. पण म्हटलं जायच्या आधी जी काही खरेदी करून आणली ती तुम्हाला एकदा दाखवून घ्यावीत. तर सगळ्यात आधी ही हॅट किंवा टोपी नवन्यासाठी घेतली. म्हटलं जर तिला स्कूलवरनं आणताना कधी ऊन असेल तर कामी येईल. एक तर तिच्या साईजच्या भेटतच नव्हत्या. एक तर फार मोठ्या होत होत्या, नाहीतर फार छोट्या त्यातल्या त्यात ही जराशी बरी होती. तसंच मी पण अगदी थोडीशी तुटूरफुटूर जी आपली शॉपिंग असते ती करून घेतली. म्हणजे जसं की रब्बर्स, आपले परत क्लिप्स वगैरे ह्या गोष्टी घेतल्यात. तर नवन्याही ते बघते आहे. आणि हे मला म्हटलं होतं की आमच्या शेजारची एक ताई आहे, ती म्हटली होती की याने चांगला फरक पडतो केसांना, म्हणून मग मी ते ट्राय करत आहे. आणि थोडेसे क्लिप्स घेतले. बस हे अगदी थोडंसं घेतलं होतं मी माझं. त्याचसोबत नवन्याचे जे पप्पा आहेत ते जी कार आहे ती धुण्यासाठी खाली जात होते. तर मी त्यांच्याशी देखील बोलत आहे थोडंफार. ही नवन्याची जुनी टोपी. त्यानंतर हे पाणी नेलं होतं आम्ही बाहेर जाताना. हे जे छोट्या पॅन्ट्स असतात त्या घेतल्या होत्या नवन्यासाठी फ्रॉक्सच्या आतून वगैरे घालायला. आणि मी हे एप्रन आणलं आहे. माझं जे पहिलं एप्रन होतं ते खराब झालं, त्याचं जे प्लॅस्टिक असतं ते फाटून गेलं होतं. त्यामुळं मग मी हे नवीन आणलं. आणि ह्यावेळेस मी असा एकदम डार्क कलर घेतला. तर मला माझं हसायला देखील येत होतं की मग कसा कलर आणला आहे. पण काय माहिती तिथे मला तो खूप असा छान वाटला, त्यामुळे मी तो घेतला होता. पण घरी आल्यावर मला असं वाटत होतं मी एवढा का असा लाल कलर घेतला असेल, एवढा डार्क. पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला ते स्वयंपाक करतानाच घालायचं आहे, थोडी कुठे बाहेर घालून जायचं आहे. पण हे छान आहे, म्हणजे छान टिकतं. फक्त प्लास्टिक फाटल्यावर याचा उपयोग होत नाही, नाहीतर अगदी मस्त असं आहे. मी कारण आधी देखील वापरलं आहे, तर तेव्हा माझा असा जांभळा कलर होता, असा एकदम लॅव्हेंडर असा कलर होता. आणि त्यानंतर हे सॉक्सची तर एवढी मज्जा झाली. मी हे नवन्याला सॉक्स जे आहे ते दुसऱ्या ठिकाणाहून घेतले, कारण जिथून आम्ही तिचे युनिफॉर्म घेतले तिथून जे सॉक्स घेतले होते ते जरा खूपच असे मोठ्या साईजचे भेटले होते, कारण तिथे छोटी साईज नव्हती. आणि मी तरी का घेतले मला काही कळलंच नाही. पण नंतर बाहेर आल्यावर मी एका ठिकाणाहून हे सॉक्स घेतले. तर हे अगदी छान असे परफेक्ट आहे तिच्यासाठी. तर तिला 2 सॉक्स हवेत, एक ब्ल्यू आणि एक व्हाईट. तर मी तेही तुम्हाला दाखवते नंतर. आणि हा एक हेअरबँड घेतला. तिला खेळायला हेअरबँड लागतो, म्हणजे शेजारचं वगैरे कोणी असं हेअरबँड लावून आलं तर तिलाही हवं असतात. आणि तिला ड्रेसवरचे वगैरे दिले तर ती ते तोडून टाकते किंवा त्याच्यावर जी काही डिझाईन असते ती काढून टाकते. म्हणून मी ते बऱ्याचशा वेळेस तिला देत नाही. म्हणून मी हा एक तिला खेळण्यासाठी हेअरबँड घेऊन आले. आणि त्यानंतर हे तिचे शूज, हे लॅन्सरचे शूज मला भेटले. जसे सांगितले होते स्कूलमध्ये तसे भेटले नाही, कारण त्याची साईज नव्हती. इथे साईडला मी ते दाखवेल देखील. हे असे शूज तिला घ्यायचे होते, पण ते भेटले नाहीत मला तिच्या साईजमध्ये.
म्हणून मग मी हे ब्लॅक शूज आणले. आय होप सो की हे देखील चालून जातील तिच्या स्कूलमध्ये. त्यानंतर हे जे आहे ते मेन युनिफॉर्म तिचे. आणि हे सॉक्स सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते. हे व्हाईट सॉक्स जो आहे तो 2 नंबरचा होता आणि तिला खूप मोठा होणार होता, पण मी हे ठेवून दिलं. म्हटलं जर कधी पुढे लागलं तर वापरता येईल, कधी लागेल माहिती नाही. आणि हे ब्लू हे पण म्हणजे 1 नंबरचेच आहेत, पण तरीही याचा साईज जो आहे तो माझ्या पहिला जो मी तुम्हाला आधी व्हाईट सॉक्स दाखवला त्याच्यापेक्षा थोडी मोठाच आहे. मी ते दोन्ही तुम्हाला कंपेअर करून दाखवते. पण तिथे हा 1 नंबरचा हाच होता. तर मी म्हटलं की मी पुन्हा कधी तिथे गेले तर मी ज्या शॉपमधनं तो व्हाईट सॉक्स घेतला आहे छोटा, तर तिथूनच असे ब्लू भेटले तर बघेल. हे ब्लू देखील तिला थोडेसे मोठेच होत आहेत, पण ठीक आहे बघूयात. पुन्हा गेले तर मी नवीन घेऊन येईन तिला दुसरे. आणि त्यानंतर हे नवन्याचे युनिफॉर्म, एक तिचा स्पोर्ट्सचा आहे आणि एक डेली यूजचा आहे. तर हा जो आहे तो डेली यूजचा. मी नाव आत्ताच दाखवत नाही आहे स्कूलचं वगैरे, कारण ते थोडं सेफ्टीसाठी. तर हेच स्कर्ट आहे तिचा वरचा, जो याला काय म्हणतात मला नीटसं माहिती नाही. आणि हा शर्ट, ते दोन्ही एकसोबत घालायचं आहे. आणि हा तिचा जो आहे तो स्पोर्ट्सचा युनिफॉर्म आहे. पण याच्यात प्रॉब्लेम असा झाला की हा तिला खूप मोठा होतो. तिथे छोटी साईज अवेलेबल नव्हती. तर ते बोलले की 1-2 दिवसानंतर येईल तेव्हा तुम्ही हा चेंज करून घेऊन जा, आणि जर नाही आलात तर हे संपून गेले तर परत प्रॉब्लेम होईल. म्हणून आत्ता हा घेऊन जात आणि जेव्हा येईल तेव्हा तुम्ही चेंज करात. आणि हे मी दोन्ही तुम्हाला सोबत दाखवत होते आत्ता की हे असं पेअर आहे म्हणून. तर नवन्याची साधारण ही एवढीच अशी शॉपिंग होती स्कूलची. त्यानंतर आम्ही निघालोत हे सगळं आवरून थोडंसं पोटपूजेसाठी, कारण जसं की मी सांगितलं की मला स्वयंपाक करायला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे आम्ही निघालेलो आहोत. यांना म्हटलं जेवण वगैरे जाणं एवढी तर भूक नाही आहे, तर ॲटलिस्ट थोडंसं मिसळ वगैरे असं खाऊन येऊया. काय पाहिजे ना तुला? कशी खाणार? गरम आहे तुझंच येते. गरम आहे ते. आणि आम्ही एकच मिसळ घेतली आणि एक मी भेळ घेतली, कारण मला एवढी अशी भूक नव्हती. आणि बरं झालं हे असं वेगवेगळं घेतलं, कारण मिसळ ही प्रचंड तिखट होती. आणि ते खाऊन आम्ही घरी आलोत आणि त्यानंतर आम्ही पटकन आवरल्यात, थोडीशी बॅग भरलीत आणि मी पुन्हा निघालो. तर तुम्हाला इथे दिसत देखील असेल की नवन्याच्या पप्पांनी ड्रेस चेंज केलेले आहेत, पण मी केलेलं नाही आहे. कारण जाता जाता आम्हाला यांचे जे फ्रेंड आहेत त्यांच्या बायकोचा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यांना भेटायला जायचं होतं. आणि तिथून पुढे मग आम्ही घरी जाणार होतो पिंपळगावला माझ्या सासरी. आणि तिथे जाऊन आम्हाला पुन्हा मला म्हणजे साडी वगैरे चेंज करून माझ्या सासूबाई, सासरे, मी, यांची मामी आणि हे आणि नवन्या असे सगळे मिळून माझे जे मामा आहेत, जर तुम्ही आधी एका व्लॉगमध्ये पाहिलं असेल तर आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, तर तिथे जाणार आहोत. कारण तिथे आहे जागरण गोंधळ, तर त्यासाठी आम्हाला तिथे जायचं होतं. तर हे बोलले जाता जाता आपण पहिलं त्यांना भेटूयात आणि मग पुढे घरी जाऊयात. तर मग आत्ताच साडी घालू नकोस, घरी गेल्यावर घाल, कारण उशीर होईल. कारण आजचा जो दिवस होता माझा तो असाच चालला होता की इकडे फिर तिकडे फिर, हे कर ते कर असं करण्यात, तर अजून लेट व्हायला नकोत. म्हणून हे बोलले होते की तू आहेस ह्या ड्रेसवर चल, तिथे भेट आणि घरी गेल्यानंतर साडी घाल आणि मग आपण पुढे जाऊया. तर मी देखील तसंच केलं. आणि इथे नवन्याची मस्ती चालू आहे. तिने तिच्या पप्पांचा गॉगल घेतला आहे आणि तो लावती आहे. तिला ते फार आवडतात गॉगल्स वगैरे, आणि त्याची मस्ती देखील चालू आहे. आणि वातावरणही खूप छान होतं, त्यामुळे मस्त वाटत होतं. असं वातावरण असेल की फिरायला मज्जा येते. तर ते सगळं चालू होतं आणि आमच्या दोघींची वेगळीच काहीतरी बडबड आणि मस्ती चालू होती. तर तिच्या पप्पा म्हटलं की तो गॉगल जो आहे तो मला लावायला दे. तर ती तिच्या पप्पांना म्हणत होती नाही तो तुम्हाला बसत नाही पप्पा, मोठा झाला आहे तो, मला बसतो, असं तिचं चालू होतं. आणि त्याचबरोबर मी नवन्याला मस्त असं आकाश दाखवत होते, ढग दाखवत होते, जे की खूप छान वाटतात बघायला. आणि तुम्हालाही दाखवते. असं वातावरण असेल की फिरायला फार छान वाटतं.
पोरगी होती ती पळत पळत आली नेमकी पहिले करड आले मी असं केलं आणि त्याच्या मागे ती पोरगी पण आली. तर आम्ही ते सगळं आवरून माझ्या घरी जाऊन साडी वगैरे बदलून आम्ही आता सगळे निघालो आहोत माझ्या मामाकडे जायला. तर गाडीत आम्ही 4-5 जण आहोत. म्हणजे हे माझे सासरे सासूबाई यांची मामी नवन्या आणि मी असं आम्ही आहोत. तुम्ही पाहू शकताल की मी साडी वगैरे घातलेली आहे. मी चेंज करून घेतलं पटकन आणि मग आम्ही निघालेलो आहोत. आणि छान वाटतं असं कधी कधी सगळे असेल तर. आणि आम्ही सगळ्या एका ह्याच्यात दिसत नव्हतो तर मी थोडीशी काच उघडून हात बाहेर केला होता. तर ते सगळे मला म्हणत होते नीट नाही तर तो फोन जाईन पडून वगैरे असं चालू होतं. तर थोडीशी मस्ती मजाक असं चालू होता. आणि आम्ही तिथे गेलो तर साधारण आम्ही 7:30-8 वाजता तिथे पोहोचलो असेल. तर लवकर जो आहे तो काही अंधार होत नाही किंवा जो दिवस आहे तो मावळत नाही. तर जाताना असा मस्त असा सनसेट आम्हाला दिसत होता. ॲक्च्युली हे खूप हलतं आहे आणि मी आता तुम्हाला नीट दाखवू शकत नाही माझ्या मोबाईलनी. पण खूप छान वाटतं हे सगळं. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बराचसा बाहेरचा नजारा दाखवला कारण तो इतके सुंदर वातावरण होतं की ते मला तुम्हाला दाखवण्यापासून कंट्रोलच झालं नाहीत. आणि आम्ही तिथे पोहोचलो. त्यानंतर त्यांनी कोटमा वगैरे भरला, आरती झाली आणि जेवायला बसायच्या टायमाच्या वेळेस इतका पाऊस आला की खूप हाल झाले कार्यक्रमाचे. आणि त्यानंतर मग सगळ्यांना जेवायला जे आहे ते इथे बाजूलाच इथे जी गाडी आहे इथे उभी दिसते त्याच्याच मागे एक पत्राचा शेड आहे तिथे बसवलं होतं. काही जणांना घरात बसवलं होतं. आणि जागरण उभं करायलाच खूप उशीर झाला. 11 वाजता साधारण जागरण उभं राहिलं असेल. ते इथे उभं करायचं होतं पण मग पावसामुळे ते इथे न उभं करता तिथे शेडमध्येच उभं केलं. आणि माझ्या म्हणजे गेल्या गेल्या शूट घ्यायचं जे कोटमा वगैरे भरतात तेव्हा लक्षातच राहिलं नाही कारण मी नातेवाईकांना भेटण्यामध्ये एवढी बिझी होते की मला ते लवकर कळलंच नाही. आणि नंतर मी निवांत झाल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे मला शूट घ्यायचं होतं पण तोपर्यंत हे असं वातावरण झालं होतं. मी ह्या थोड्याशा क्लिप शूट केल्यात. आणि मी देखील जागरणाला थांबले नाही कारण खूप पावसाचं वगैरे वातावरण झालं होतं. नवन्या आणि ते सगळे घरी आले होते म्हणजे इकडे पिंपळगावला आणि मी माझ्या मावशीकडे झोपायला गेले होते. तर आजचा असा होता छोटासा व्लॉग. जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप